मम्मी, सवाष्ण भोजनाच्या दिवशी जेव्हा हिने हिच्या नवऱ्याला फोन केला तेव्हा त्याच वेळी बांदेकरचा फोन वाजला. त्याने तो उचलला, तिला उत्तर सुद्धा दिलं. मिस्टर आले का तुमचे? मी कॉल करून विचारते. हाँ. मी जरा कामात आहे, तू लगेच बाहेर या. हां, मी बाहेरच आहे. मला एक अर्जंट काम आलं तर मी जाऊन येतो. अहो, आपल्याला वाटलं की ताईसाठी चांगला मुलगा मिळाला, आपण खुश होतो, पण याचा धंदाच वेगळा आहे. हा बायकांना फसवतो, आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे लुबाडतो, दागिने घेतो आणि मग परदेशी पाठवून देतो. हा एक खूप मोठा रॅकेटचा भाग आहे. पप्पा, आपण वाचलो, आपली ताई वाचली. नाहीतर काय झालं असतं ना, खरंच माहित नाही. ए शरू, काय पुरावे तुझ्याकडे हे सिद्ध करण्यासाठी? पुरावे शोधण्यासाठीच तर एवढी धडपड केली आम्ही. नाहीतर याचे पराक्रम आम्हाला कधीच समजले होते. पण आता आमच्याकडे पुरावे आहेत आणि एकदम भक्कम पुरावे आहेत. हा कधीच सुटणार नाही ना, असे पुरावे आहेत. पप्पा, काही दिवस झाल्यापासून ना मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं, पण माझ्याकडे पुरावाच नव्हता. मम्मीची तब्येत बिघडली आणि मला भीती वाटत होती की मला जर पुरावा मिळाला नाही तर ताईचं लग्न या नालायक माणसाशी होईल. आणि जेव्हा याला कळलं ना की मला याच्यावरती संशय आलाय, तेव्हा याने मला धमकी दिली. याने अर्चनाला गायब केलं. खूप शोधलं आम्ही हिला. ही जर आज सापडली नसती ना तर काहीच शक्य नव्हतं. तुला वाटत असेल ना की अर्चनाला आम्ही इथे कसं आणलं? तुझा प्लॅन ना एकदम परफेक्ट होता, एकदम परफेक्ट, पण फुंतरू निघाला. अर्चनाला आम्ही इथे घेऊन आलो कारण आमच्या पाठीशी स्वामी आहेत, त्यांचा आशीर्वाद होता. पप्पा, हा बांदेकर ना संदीप जगताप या नावाने ऑफिस उघडून बसला होता. हा आज दुबईला पाठवणार होता अर्चनाला. नशिबाने आम्हाला ते संदीप जगताप नाव आठवलं आणि लगेच मॅकला सांगितलं. सर, मॅक, हां, संदीप जगतापच्या नावावर कोणती कंपनी रजिस्टर्ड आहे चेक कर. मग मॅकने त्याच्या ऑफिसची झडती घेतली तेव्हा त्याला सगळे डॉक्युमेंट्स सापडले आणि त्या डॉक्युमेंट्स मधून कळलं की याचं एक पार्सल दुबईला जाणार होतं. संदीप जगताप त्या नावाने एक कार्गो कंपनी रजिस्टर्ड आहे सर, म्हणजे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट वाली, आणि आज एक खूप मोठी ऑर्डर एक्सपोर्ट होणार आहे सर, ते सुद्धा ट्रकमध्ये. मग आम्ही त्या ट्रकचा पाठलाग केला. काकी, जेव्हा आम्ही अर्चनाला सोडवलं ना तेव्हा तिकडे ती एकटी नव्हती, अजून 3 मुली होत्या. मला जेव्हा घरात याची खोटी कागदपत्र सापडली होती ना, तेव्हा याने मला धमकी दिली होती की माझ्या आई बाबांना मारून टाकेल. पण त्याआधीच त्यांनी माझ्या आई बाबांकडून दागिने सुद्धा घेतले होते. मला खूप त्रास दिला, खूप खूप टॉर्चर केलं. मला धमकी सुद्धा दिली होती. तुझे ते पाळलेले कुत्रे आहेत ना, पोलिसांनी जरा आवाज केला तर त्यांचे पाय चाटायला लागले. त्यांनी सगळं खरं सांगितलं. आता तुझी सुटका नाही आहे योगेश. तुला जेलमध्ये पाठवणे इतके पुरावे आहेत आता माझ्याकडे. एक वेळेस हे लोक तुला सोडतील, पण मी तुला सोडणार नाहीये. मम्मी, तिच्या आई वडिलांचं सुद्धा हिचं लग्न व्हावं असं स्वप्न होतं. त्यांना पण असंच वाटलं की त्यांना खूप चांगला जावई मिळालाय. त्यांच्याकडे बघून ही गप्प राहिली.
नवऱ्याचा त्रास सहन करत राहिली, कारण हिचं लग्न त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे हिचं लग्न तुटणं म्हणजे त्यांचं स्वप्न तुटणं असं होतं. पण मम्मी, स्वप्नापेक्षा सत्य पाहिलं पाहिजे ना. हा मुलगा तुमचं स्वप्न नाही पूर्ण करू शकत, कारण हा तो माणूसच नाहीये. काकी, मला माहितीये की तुम्हाला ह्यातलं काहीच माहित नव्हतं, पण हेच खरं आहे की तुमचा मुलगा वाईट मार्गाला लागलाय. सॉरी, पण आमच्या ताईचं लग्न ह्याच्याशी नाही होऊ शकत. अहो, हे काय ऐकतेय मी? गौतम, अरे हे सगळं काय बोलताय ते? का वागलास असं? काय रे, सांग ना आता. बघ, आई वडिलांच्या डोळ्यात आम्हाला धमकवत होतास ना, आमच्यावर हसत होतास. सांग ना आता, स्वतःच्या आई वडिलांना रडवलंस तू, नालायक. मुलींचं लग्न लावायची इतकी घाई होती या बाईला. आपण ज्याच्याशी लग्न लावतोय त्याची चौकशी नको करायला साधी? केली होती चौकशी. ताईचं लग्न ठरवताना मम्मी पप्पांनी ओळखीतलंच स्थळ आणलं होतं. असं उतावळ्यासारखं कोणासोबत पण लग्न लावून नव्हतं देत. हे असं पण फसवणारे काय कसंही फसवू शकतात. जो मुलगा स्वतःच्या आई वडिलांचा होऊ शकला नाही, तो दुसरा कोणाचा कसा काय होणार? रमिला वहिनी, आम्हाला ह्यातलं काही सुद्धा माहित नव्हतं. नाही माहिती आमच्या हातून असं काय घडलं. अहो, लहानपणापासून लाडाकोडाने आणि शिस्तीत वाढवलंय आम्ही त्याला. आमच्या दोघांचा एकुलता एक मुलगा आहे तो, म्हणून आमच्याकडे जे काही होतं ते सगळं दिलं त्याला, तरीही असं वागलं. हो वहिनी, माफ कर आम्हाला, माफ कर. गौतम, अरे लाज आणलीस आम्हाला. त्यापेक्षा तू मेला असतास ना, ते जास्त वाईट नसतं वाटलं आम्हाला.